जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. अरे वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही. शपथ आहे आम्हाला या मातीची, मरेपर्यंत जय शिवराय म्हणायला कधीच विसरणार नाही. अरे बायकोसाठी महाल बांधणारे भरपूर राजे झाले, आईसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे एकच राजे झाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती दरवर्षी संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरी होते. पण या वर्षी जरांगे पाटील व आम्ही ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला 18 तारखेला सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटी या ठिकाणून अहिल्यानगर, आळेफाटा, जुन्नर मार्गे शिवनेरी येथे आपण जाणार आहोत. ज्याप्रमाणे मुंबईला जाताना तुम्ही ज्या गाड्या घेऊन आले होते त्याप्रमाणे आपापल्या गाड्या आणि आपापल्या घरचं जेवण सोबत घेऊन 19 तारखेला सकाळी महाराजांना अभिवादन करून, मुजरा करून, त्या ठिकाणची माती कपाळाला लावून आमच्या घरी ती माती घेऊन सर्व महाराष्ट्रातून जे बांधव आलेले आपापल्या गावी, आपापल्या घरी शिवजयंती साजरी करण्यासाठी येणार आहोत. न भूतो न भविष्यती अशी शिवजयंती आपल्याला साजरी करायची आहे. या इतिहासाचे साक्षीदार व्हा. कल करे सो आज कर, आज करे सो अब या म्हणीप्रमाणे ह्याच वर्षीपासून सुरुवात आपण करत आहोत. अरे ज्या राजाने आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं त्या राजांसाठी प्रत्येकाने दरवर्षी यावंच लागेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर मंडळी, हे आहेत सचिन हावळे पाटील. सचिन हावळे पाटील हे मनोज जरांगे यांचे सहकारी आहेत. शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमांचे किंवा दौऱ्यांचे किंवा त्यांच्या विविध बैठकांच्या आयोजन नियोजनात देखील त्यांचा सक्रियपणे सहभाग असतो. आता शिवजयंती ही आंतरवाली सराटी या ठिकाणी साजरी करण्यात येणार. ज्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केल्यानंतर लाखोंच्या आणि कोट्यावधींच्या संख्येने मराठा समाजातील मंडळी हे आंतरवाली सराटी या ठिकाणी ज्या ठिकाणी एकत्र आले होते त्याच ठिकाणी 18 फेब्रुवारीला भव्य अशी शिवजयंती आपण साजरी करणार असं यापूर्वी सांगितलं जात होतं. परंतु आंतरवाली या ठिकाणी आता शिवजयंती साजरी न करता जागा बदलण्यात आल्या असल्याचं या ठिकाणी समोर येतं आहे. आणि आता शिवजयंती ही शिवरायांच्या जन्मभूमीत म्हणजेच शिवनेरी गडावर साजरी करण्यात येईल असं यावेळेस सांगितलं जाऊ लागलेलं आहे. तशी घोषणा या ठिकाणी सचिन हावळे पाटील करतात. आता शिवजयंती ही शिवनेरी गडावरती साजरी केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. यापूर्वी शिवजयंतीसाठी आंतरवालीमध्ये मोठं आयोजन नियोजन करण्यात येणार होतं असं देखील बोललं जात होतं. परंतु ऐनवेळी आता 18 तारखेला आपण शिवनेरी गडावर जाणार आणि शिवनेरी गडावरती शिवजयंती साजरी करणार असं समोर येऊ लागलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.